कृपया व्हिडिओला फक्त मनोरंजन म्हणून घ्यावे आणि डोक्याचा ताण कमी करावे. मग काय म्हणतात तर मागच्या व्हिडिओचे व्ह्यूज पाहून आलेलं दुःख सावरण्यासाठी मोदी साहेबांचे 4-5 सॅड गाणे ऐकून स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर आपला आजचा कार्यकर्ता म्हणजे दुसऱ्या क्रिएटरचा कॉन्टेंट दाप्या, रोस्टरला धमकी देणारा डॉन चड्डी झाक्या, नोन ॲज सेलिब्रिटी रील स्टार मिस्टर आक्या. तर आपला भाऊ स्वतःला कॉमेडी क्रिएटर समजतोय आणि त्याने त्याच्या अकाउंटवर एवढी भयानक कॉमेडी केली की मला वाटायले भाऊ हे विसरूनच गेलाय की कॉमेडी हसायसाठी करतात. ते रील स्टार आणि सेलिब्रिटी दुनियासाठी. एक मिनिट भाऊ, तुला कोण सेलिब्रिटी आणि रील स्टार समजायले म्हणजे मनानच का? हा सेलिब्रिटी बनणे का शौक आहे? बरं जाऊ दे भाऊ, तुझ्या खुशीसाठी मी तुला सेलिब्रिटी म्हणतो, फक्त मजाक म्हणून सोडून दे. मम्मीने सांगितलं कचरा टाकून यायचं, टाकून यायला लागते, नाही तर संध्याकाळी घरी जेवण नाही भेटत. भाऊ सगळ्यांच्या घरी माती संपला विषय. मम्मीचा राहिला बी आता. हा लाफिंग साऊंड इफेक्ट मी टिकटॉकला ऐकायचो. ज्याला कॉमेडी येत नव्हती ते हा साऊंड इफेक्ट वापरायचं, पण टिकटॉक बॅन होऊन त्याची राग रांगोळी झाली. पण भाऊचा आणि या साऊंड इफेक्टचं नातं काय तुटायला झालंय. काय करणार भाई आता? कॉमेडी तर येतच नाही, काय करू काहीच कळत नाही. जाऊ दे भाऊ, साऊंड इफेक्ट लावून का होईना तू आम्हाला हसवायचा प्रयत्न तरी केलास, पण भावने तबार साईडला ठेवून एवढं सांगतो की साऊंड इफेक्ट टाकून सुद्धा ना आला असू. आजकाल रात्रीची झोप कमी आहे आणि लागण्याचे स्वप्न जास्त येतात. काय करू काहीच कळत नाही. वयानुसार होत असते भाऊ, नॉर्मल गोष्ट आहे. तू तेच कर जे सगळे पोरं करतात, येईल झोप. माझ्या आयुष्यात कधी तो दिवस येईल जेव्हा मला पण लिपस्टिकची चव समजेल. काय नाही बाबा, जेव्हा तुला गर्लफ्रेंड होईल तेव्हा घे तिच्याकडून एक लिपस्टिक आणि बघ चव. आणि भाऊ काळजी बिलकुल नको करू, मला माहितीये तुझ्याकडून चांगला कॉन्टेंट बनवू का न बनवू, पण तुला एक जीएफ नक्कीच भेटल. जिंदगी की यही रीत है. आईला छोटा भीम तुम्ही बघितलं होतं? छोटा भीम मी लहानपणी छोटा भीम बघायचो. हो बाबा, आमच्यात आणि तुझ्यात जास्त काय फरक नाहीये. आम्ही पण लहानपण छोटा भीम बघूनच काढलंय. आम्ही पण लहानपणी चड्डीमध्ये शी केली आणि तू पण. फरक फक्त एवढा आहे की आम्ही आता टॉयलेट मध्ये करतो आणि तू इंस्टावर. मित्रांनो, आजकाल मी एवढा सिंगल झालोय की माझा व्हिडिओ काढायला पण माझ्या बरोबर कोण येत नाही, म्हणून मी असा मोबाईल पकडून व्हिडिओ काढते. लाईक करा, फॉलो करा. जाऊ दे ना भाऊ, नसल होत कोणाला सण तुझा कॉन्टेंट, त्यामुळे नसल धरत कोणी तुझा मोबाईल. पण चिंता करायची काय गोष्ट नाही, कारण मोबाईल तू धर किंवा दुसऱ्याने, व्हिडिओ तर घाणच बनते. तर जेव्हा आपल्या भाऊचं गुमेडी करून पोट भरतय तेव्हा भाऊ अजून एक गोष्ट करतय, दुसऱ्यांचा कॉन्टेंट आपणं. आणि हा तुझ्या भावा जरा समजून सांग कसला रागाने बघतो तो माझ्याकडे, एका दिवशी मोकार मार खाईन मी त्याचा. आता याच ओरिजिनल व्हिडिओचा एका लोएस्ट क्वालिटी मध्ये कॉपी करण्याचा प्रयत्न बघा. तुझ्या भावाला जरा नीट समजून सांग. येता जाताना माझ्याकडे कसला रागाने बघतो तो, एका दिवशी मोकार मी त्याचा मार खाईन. भाऊचे 9 लाख प्लस फॉलोअर आहेत, तरी पण भाऊला दुसऱ्याचा कॉन्टेंट कॉपी करताना थोडी पण लाज नाही वाटत, कारण भाऊची पहिल्यापासूनच सवय. अशा भरपूर व्हिडिओ भाऊने याचे त्याचे कॉपी करून टाकलेत आणि तरी पण भाऊ स्वतःला सेलिब्रिटी म्हणतय. अरे सुधरो रे अभी तो. मला तर हे कळे ना की अशी लो एफर्ट गुमेडी करून याची त्याची कॉपी करून भाऊचे एवढे सगळे फॉलोअर झाले कस काय. पण भाऊच्याच रील पाहताना मला याचं उत्तर भेटलं. खुद की पहचान में दम होना चाहिए, वरना फॉलोअर्स तो आजकल हर चूतिए के बढ़ रहे हैं. तर भाऊचे फक्त फॉलोअरच 9 लाख आहेत. त्या लेवलच्या कॉन्टेंटची भाऊकडून अपेक्षा करणं म्हणजे बकऱ्याकडून मेहनत. भाऊला तर हे कळत नाही की आपण रील मध्ये काय बोलायलो. आज भाऊ म्हणाल प्यार के लिए हम जान देंगे आणि उद्या म्हणाल प्यार मत करना चाहे तो हम गा. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो, फक्त या उन्हाळ्यात आपल्यासोबत गोळा खाणारे कोणतरी भेटले पाहिजे. भाऊला पोरीचा एवढा काय नाद आहे काय माहित. प्रत्येक 3-4 व्हिडिओ नंतर भाऊला पोरगी पाहिजे. अरे भावा भेटल बाई, एवढं आवऱ्यासारखं नाही करू. एक सल्ला भावाच्या नात्याने देतो, आयुष्यात सगळं काय करा, फक्त प्रेम करू नका. अरे भाऊ आताच तू म्हणला गोळा खायला सोबत एक पोरगी पाहिजे आणि आता हे जाऊ दे. कट्टर आख्या भाऊ, ऐकला तुझा सल्ला, नाही पडणार प्रेमात. वाट बघणार पण लव्ह मॅरेजच करणार. भाऊ तू आताच म्हणला प्रेमात नका पडू आणि आता डायरेक्ट लव्ह मॅरेज. जाऊ दे भाई, कट्टर आख्या भाऊ, करा प्रेम, लव्ह मॅरेज. आयुष्यात जर सुखी राहायचं असेल तर एकच उपाय, तो म्हणजे सिंगल राहा. बूट बघा कसा आहे. बूट तर भारी दिसतो. वास कसला घाण येतोय रे, हागलाय का रे चड्डी? अरे भावा ते नाही आगला, तू रील मध्ये कॉन्टेंटच्या नावाखाली जे हागायलास ना त्याचा वास असेल. ये 12 केले कितने को दिया? 40 रुपए. और 13 केले कितने को दिया? अरे भाई ये पागल है का तू क्या? भावा असे छोटे मोठे इशारे आम्ही लगेच समजून घेतो, ताण नको घेऊ. कळाले मला तुझ्या फिलिंग्स. तुझ्यासाठी 13वा खेळ एकदम फ्री. तर आपला भाऊ डायरेक्ट सेलिब्रिटी डॉन माणूस आहे भाई. त्याला कोणी काय म्हणलं किंवा रोज केलं ते डायरेक्ट कॉल करून धमक्या देतय. नाद नाही करायचा बेन स्टोक. तर भाऊ मला असं काय नको करू, मी गरीब माणूस आहे राव. वाटलंच तर ते 13वा खेळ मी देतो तुला.
ते पण फ्री मध्ये. अबे साले. तर बस झालं भावनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका, जास्तीत जास्त शेअर करा आणि त्या सबस्क्राईब बटनवर केळ फेका किंवा केळाचं शेक, फक्त ते दाबून टाका.